किती सुंदर सेट झाले. इकडून पण बघा. आणि चवीला तर एवढी सुंदर लागते की विचारूच नका. तर एकदा नक्की करून बघा. तुम्हाला मी दाखवते ठेवून. हे बघा, अगदी व्यवस्थित सुटसुटीत. मी एवढे जाड ठेवलंय तरी पण गरमच आहे ती. थंड झाल्यावरती तर एकदम छान लागतं चवीला. चवीला पण एकदम भारी लागतं. अगदी 2 साहित्य पासून आपली एवढी छान अशी वडी बनवून तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि थोडा आवाज असल्यामुळे मला थोडं डिस्टर्ब झालं आहे सगळ्यांना, तर सॉरी. आमच्या तिथे थोडं काम चालू आहे. आधी होत नव्हतं तर मी म्हणून चालू केलेलं बघा. तर हे बघा, अशी आपली सुंदर अशी वडी तयार झाली. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी आपले एकदम अशा सुटसुटीत. मी एवढी जाडी ठेवली आहे. 9 वड्या आपल्या तयार झाल्या आहे. अशा बर्फी म्हणजे अशी चौकोनीच असते, त्यामुळे मी चौकोनी केलाय. हे बघा, बिलकुलही चिपकत नाही. आणि तूप आपण यातलं काढून टाकलंय त्यामुळे याला जास्त तूप पण नाही. जसंही वडी आपण त्यात टाकतो ना सेट करायला, तसंच ते तूप रिलीज होऊन जातं पूर्ण. आणि वडीला पण जास्त तूप राहत नाही बघा. बिलकुल सुकी वाटत नाही आपल्याला इथे की खूप तूप आहे. ते अजून पण खूप गरम आहे. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपली एकदम 2 साहित्यात बनणारी, एकदम झटपट बनणारी अशी बर्फी तयार झाली. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, कमेंट करून कळवा. आजच करून बघा, कारण की प्रत्येकाकडे दुधाची साय ही असतेच आणि घरीच असते, त्यामुळे ट्राय करून बघा नक्की. फक्त लास्ट स्टेजला थोडं लक्ष ठेवायचं, यापेक्षा जास्ती कडक होऊ द्यायची नाही. आपलं तूप सुटायला लागलं की सेट करायला ठेवायची. तर अशा प्रकारे आपली मस्त 2 साहित्यापासून बनणारी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी तयार झाली. याला खोवा बर्फी, मावा बर्फी पण म्हणू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तर म्हणते आजच ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाली ते मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा. जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी अशाच मध्ये मध्ये रेसिपी घेऊन येते आणि माझं व्लॉगिंग चॅनल आहे, शॉर्ट्स पण आहे, तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. चला तर मग अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुन्हा. धन्यवाद. थँक्यू सगळ्यांना. इथे बघू शकता आपलं तूप 1 वाटी साईपासून आणि अर्धी वाटी साखरेपासून आपलं बघा अर्धा वाटी तूप आहे. हे एवढं तूप पण निघालंय आणि मी तुम्हाला वाटीत दाखवते काढून. आणि आपली एवढी बर्फी पण तयार झाली. तर तुम्हाला अचानक जर खायची इच्छा झाली गोड, तर आपल्याकडे साय असते दुधाची, तर तुम्ही झटपट अशा प्रकारे हे बघा, या वाटीनेच आपण माप घेतलेलं. 1 वाटी साय घेतलेली आणि अर्धी वाटी साखर. तर यात आपली अर्ध वाटी तूप निघालेलं आणि आपली बर्फी पण बनवून तयार झाली. अगदी झटपट बनते. जास्तीत जास्त 20 मिनिट लागलेत बघा. आपलं तूप पण निघालंय आणि आपली बर्फी पण तयार आहे. तर चला फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण शेअर करा. धन्यवाद.